नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आपण आज बघणार आहोत अनुभव 1 हा जो इयत्ता 5वीचा SSC बोर्डाच्या सुलभ भारतीमधला धडा आहे ना, त्याचे आज क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत, ग्रामर बघणार आहोत. हा धडा मी शिकवलेला आहे, त्याचं तुम्ही बघितलंच असेल. तर आजच्या ह्या सेशनमध्ये आपल्याला ह्याची प्रश्नोत्तर आणि व्याकरण बघायचं आहे. तर आपण सुरुवात करूया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे प्रश्न येऊ शकतात त्याची मी चर्चा तो धडा शिकवत असताना केलेलीच आहे, ते तुम्ही बघितलं असेलच. तर इथे आपण बघूया. आता मारियाच्या घराला कुलूप का होते? मारिया शाळेतनं आली, तुम्हाला ही सिच्युएशन आता कळली आहे. मारिया शाळेत आली आणि तिने कुलूप उघडले. घरात कुणी नव्हतं, तिचे आई बाबा लग्नाला गेले होते, घराला कुलूप होतं, ही सिच्युएशन आहे. तर इथं आपल्याला काय लिहायचं आहे? मारियाच्या घराला कुलूप होते कारण घरी आई बाबा नव्हते. हे तुम्ही इथे लिहू शकता. पुढे बघू. मारियाने दारे खिडक्या का बंद केल्या? काय झालं होतं इथे पुढची सिच्युएशन काय आहे, इथं पुढची परिस्थिती काय आहे इथे? तर वारा जोरात सुटला होता आणि दारे खिडक्या आपटायला लागली होती त्या वाऱ्यामुळं, म्हणून तिने खिडक्या बंद केल्या. तर इथे आपल्याला काय लिहायचं? मारियाने दारे खिडक्या बंद केल्या कारण वारा जोरात होता, दारे खिडक्या आपटत होते. हे तुम्हाला लिहिता येईल. पानाआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले? आपण वाचले, बघा बरं, लक्षात येते का? पानाआड लपलेले पक्षी पाऊस थांबल्यावर बाहेर आले. पाऊस जेव्हा थांबला तेव्हा पक्षी बाहेर आले. तर काय लिहायचं इथे? पानाआड लपलेले पक्षी पाऊस थांबला तेव्हा बाहेर आले. मारिया आईला का बिलगली? आता बिलगली याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. बिलगणे म्हणजे जवळ येऊन पकडणे. तिने आईला का पकडलं? तर आई बाबा तिचे बाहेरून आले आणि तिने दार उघडले. आईला बघितल्यानंतर तिनं आईला ती बिलगली. तर इथे कसं लिहाल तुम्ही? आई बाहेरून आली, तिने आईला बघितले म्हणून ती आईला बिलगली. असं तुम्हाला इथे लिहिता येईल. आता पुढचा प्रश्न बघूया. जोड्या जुळवा. आता हा जो जोड्या जुळवाचा जो प्रश्न आहे ना, तर याच्यामध्ये जे काही शब्द इथे घातलेले आहेत ते सगळे आपण लेसन वाचताना हे सगळे शब्द आपण शिकलोय. तर हे ज्याला ज्याला हे शब्द लागतात, ज्या शब्दांना ह्या शब्दांशी संबंध असतो तो तिथे आपल्याला तो संबंध जुळवायचा आहे. ढगांचा. ढगांचा काय काय वाचलं आपण? ढगांचा गडगडाट. विजांचा काय? कडकडाट. हे सगळे आवाज दाखवणारे शब्द आहेत, आपण बघितले. हे आवाज दाखवणारे, स्पीड दाखवणारे. पाण्याचा खळखळाट. पाण्याचा खळखळाट. हे खळखळ ही स्पीड दाखवणारा किंवा आवाज दाखवणारा असा हा शब्द आहे. पंखांचा फडफडाट. फडफडाट हा आवाज दाखवणारा शब्द आहे. पक्षी जेव्हा आपले पंख असे हलवतात आणि अंगावरचं पाणी झटकतात त्यावेळेला हा शब्द वापरला जातो. तर पंखांचा फडफडाट. ह्या जोड्या तुम्हाला जुळवणं अगदी सोपं आहे. आता बघूया पुढे. शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द. धाड धाड. याच्यासारखे तुम्हाला अजून काही शब्द सापडतात काय? बघा बरं. शब्दांची पुनरावृत्ती. पटपट. इथे परत पट याची पुनरावृत्ती झाली ना आपल्याला. तसंच धाड धाड, पटपट. नंतर कडकड. कडकड वीज चमकली. कडकड. आणि विजांच्या चमकणारा कडकडाट असा शब्द आहे. आता असंच नादमय शब्द. नादमय, नाद याचा अर्थ आवाज. नादमय शब्द म्हणजे नाद दाखवणारे,
त्यातून आपल्याला आवाज समजतो. नाद म्हणजे आवाज. आवाज सांगणारे शब्द जे असतात त्याला नादमय शब्द म्हणतात. ज्या वेळेला तुम्हाला असा नादमय असा शब्द जेव्हा माहिती नसतो त्यावेळेला तिथे 2-3दा वाचा. तुमच्या लक्षात येईल की नादमय असे शब्द जेव्हा येतात त्यावेळेला 2-3दा वाचल्यानंतर त्याचा अर्थ आपल्याला नक्की समजतो. नादमय शब्द उदाहरणार्थ कडकडाट. कडकड असा जो आवाज येतो ना, इथे आवाज सांगतो आपल्याला. इथं सांगायचं आहे आपल्याला काय तर आवाज सांगायचा आहे. आवाज म्हणजे नाद. नादमय शब्द हा आवाज दाखवणारा शब्द असतो, कारण नाद याचा अर्थच आवाज असा आहे ना. गडगडाट, गडगड गडगड असा आवाज असतो. यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द सांगा. आता याच्यामध्ये तुम्ही शब्द शोधून काढू शकता. गडगडाट, कडकडाट, थरथराट, धडधड, धडधडाट असा शब्द तुम्हाला सांगता येईल. तिथे आवाज सांगितला जातो ना. आता पुढे बघूया. खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा. आता इथे काय तुम्हाला लिहायला सांगितले हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तर इथे काय आहे, पहिला शब्द घड्याळ. ड ला य जोडलेला आहे. तर इथे जोडाक्षर कसं लिहायचं य लावून ते इथे आपल्याला ह्या घड्याळ या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आता इथे बघा, घ द्या ड ला या घड्याळ, घ ड ला या द्याळ. पुढचा शब्द बघा, खिडक्या. आता इथेही सुद्धा यच लावलेला आहे. खिडक्या, खिड क ला या, क अर्ध लिहायचं त्याला य जोडायचा. खिडक्या, क ला या, खिडक्या. आता पुढचा बघूया, हळूहळू. इथे स्पीड दाखवतं. स्पीड दाखवण्यासाठी हळू ह्या शब्दाची हा शब्द दोनदा वापरलाय. हळूहळू, ही स्पीड हळूहळू, नुसतं हळू म्हटलेलं नाहीये. का तर आपल्याला ही स्पीड कळावी. हळूहळू, त्यामुळे इथे काय आहे आपल्याला स्पीड दाखवणारा शब्द आपल्याला इथे समजतो. गुणगुणू. आता इथे आवाजच सांगितलेला आहे. तो कसा बघा बरं, विस्पर नाही आहे इथे, विस्परिंग नाही आहे. तर कसा आहे, इथून आवाज कधी हळूहळू आवाजामध्ये आवाज करत ते गाणं म्हटलेलं आहे तिनं, मारियानं. तर इथे काय आहे, गुणगुणू लागली, गुणगुणणे हा आवाज दाखवणारा शब्द आहे. रिमझिम. आता रिमझिम हा शब्द पावसासाठी वापरला जातो. पाऊस जेव्हा हळू होतो ना, त्याची स्पीड जेव्हा कमी होते ना, त्यावेळेला रिमझिम असा शब्द वापरला जातो. खळखळाट. पावसाचा खळखळाट, पाऊस कमी झाल्यानंतर कमी झाला. खळखळ पाणी जेव्हा धो पडत होतं तेव्हा जोरात खळखळाट होता, पण रिमझिम पाऊस पडायला लागला तेव्हा हा खळखळाट कमी झाला. आणि कमी झाल्याचा हा खळखळाट हा शब्द दाखवतो ती स्पीड. त्या पाऊस जो जमिनीवरनं वाहतो ना, पाऊस वरनं पडतो आणि तो जमिनीवरनं वाहतो, याची स्पीड दाखवायसाठी हा शब्द आपल्याला इथे सांगितलेला आहे. आता बघा पुढे. आता आपण आलोय विरुद्धार्थी शब्दाकडे. आता विरुद्धार्थी शब्द याचा एक स्वतंत्र मी व्हिडिओ केलेला आहे, तर तो तुम्ही जरूर बघा. त्या विरुद्धार्थी शब्द वेगळ्या वेगळ्या प्रकारानं केले जातात आणि तो तुम्ही व्हिडिओ जर बघितला ना तर तुमच्या लक्षात येईल की किती किती प्रकारानं विरुद्धार्थी शब्द केले जातात किंवा स्वतंत्र पण असतात. तर इथे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द तुम्हाला या वाक्यामध्ये लिहायचे आहेत. पाऊस सुरू झाला. सुरू आणि बंद. आता इथे काय आहे, सुरू आणि बंद हे दोन्ही वेगळे वेगळे शब्द आहेत. तर इथे असे शब्द आपल्याला लक्षात ठेवून तसे वापरायचे आहेत. पाऊस सुरू झाला, पाऊस बंद झाला. तर इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करायचे आहेत. पाऊस सुरू झाला, पाऊस बंद झाला. मारिया सावकाश दाराकडे गेली. आता सावकाश हा शब्द आहे, याच्या विरुद्ध काय आहे, पळत पळत. ती पळत पळत गेली ना, किंवा भरभर. भरभर हा शब्द सुद्धा तुम्हाला इथे वापरता येईल.
पण इथे या धड्यामध्ये तुम्हाला काय दिलंय? पळत पळत गेली असा शब्द दिलाय. तर हाही बरोबर आहे. किंवा तुम्ही सावकाश गेली, भरभर गेली असंही तुम्ही लिहू शकता. आता बघूया विरुद्धार्थी शब्द. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. चढणे, डोंगर चढणे, डोंगर उतरणे. शिडी चढणे, शिडी उतरणे. किंवा पायऱ्या चढणे, पायऱ्या उतरणे. कसं? चढणे, उतरणे. हे विरुद्धार्थी शब्द झाले. पुढे बघू. आठवणे. तुम्हाला कविता आठवली का? हो हो, मला कविता आठवली. नाही टीचर, मला कविता नाही आठवली, मी कविता विसरलो. आठवणे, विसरणे. आठवणे आणि विसरणे इथे विरुद्धार्थी शब्द स्वतंत्र आहेत. ते स्वतंत्रच वापरले जातात. तर आपण इथे काय करूया? आठवणे याच्या विरुद्ध विसरणे. उंच, खोल. उंच, खोल. बिल्डिंग उंच आहे. तिच्यावरनं बघितलं की आपल्याला खोल दिसतं. उंच डोंगर, खोल दरी. इथे तुम्हाला खोल असा शब्द वापरता येईल. स्वच्छ, स्वच्छ, क्लिअर. तर इथे काय वापरता येईल? स्वच्छ, अस्वच्छ. तुम्हाला इथे काय? हा शब्द जर तिथे प्रिफिक्स तुम्ही वापरलं ना, तर तुम्हाला विरुद्धार्थी शब्द मिळून जाईल. अस्वच्छ. बाहेर, आत. बाहेर, मी घराच्या बाहेर गेलो, मी घरात गेलो. आत, घरात आत गेलो, घराच्या आत गेलो. शाळेच्या आत गेलो, शाळेतून बाहेर गेलो, शाळेच्या आत गेलो. पुढचा शब्द काय? थांबणे. थांबण्याच्या विरुद्ध काय होईल? थांबण्याच्या विरुद्ध पळणे. तुम्ही शाळेत खेळत असताना टीचर सांगतात ना, आता थांबा, आता पळा. थांबा, पळा, पळणे. थांबणे, पळणे. थांबणे ह्याच्या विरुद्ध काय होईल? पळणे किंवा चालणे सुद्धा असा शब्द होईल. चालत असताना आपण थांबतो, तर चालणे किंवा पळणे अशा दोन्ही अर्थांना तुम्हाला याचा विरुद्धार्थी शब्द लिहिता येईल. पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा. समजा आता इथे तुम्हाला इमॅजिनेशन करायला भरपूर वाव आहे. तर इथं आपल्याला काय करता येईल? समजा तुम्ही शाळेतनं बाहेर गेलात, कुठनं घरातनं बाहेर गेलात, किंवा कुठे फिरायला गेलात आणि अचानकपणे पाऊस सुरू झाला. तर तिथं तुम्हाला काय होईल? पाऊस आला, पाऊस आला, जोरात पाऊस आला. तुम्ही गाडीवर जर असाल किंवा सायकलवर जर तुम्ही असाल, तर त्यावेळेला काय होईल? तुम्हाला थांबावं लागेल. कारण जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा तो आपल्या डोळ्यात जातो कितीतरी वेळेला. तर डोळ्यात पाऊस गेल्यानंतर आपल्याला पुढचं दिसत नाही. अशा वेळेला तुम्हाला थांबावं लागतं. तुम्हाला असाही अनुभव तुम्हाला सांगता येईल. अजून कसा सांगता येईल? पाणी जोरात वाहत होतं, पाऊस जोरात पडत होता, आकाशात छान वीज चमकत होती, त्या विजेचे असे छान आकार होत होते, हे सांगता येईल. दोन ढगाच्या मधून सूर्याचा प्रकाश येत होता आणि तो प्रकाश इतका सुंदर दिसतो, तुम्ही बघितला असेल कधीतरी, हे तुम्हाला लिहिता येईल. तुम्ही समजा एखाद्या बागेत गेला असाल किंवा एखाद्या झूमध्ये गेला असाल, तर तिथे पाऊस सुरू झाला की तिथं जर मोर असेल तर तो नाचायला लागतो. अशा वेळेला तुम्हाला ते लिहिता येईल की तिथे आम्ही मोर बघितला, पाऊस सुरू झाल्यानंतर तो मोर नाचायला लागला, त्याचा पिसारा असा सुंदर फुलला होता, त्याचे रंग छान दिसत होते. तुम्हाला कितीतरी लिहिता येईल पावसाचा अनुभवावरती. खूप छान लिहिता येईल. बघा, तुम्हाला जितकं जास्त लिहिता येईल ना, तेवढं तुम्हाला अजूनही एक्सप्रेस छान करता येईल. बघा, जास्तीत जास्त लिहून बघा तुम्ही. 10 ओळी, 15 ओळी, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं लिहा. पुढे बघा. पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्या? आरोग्याविषयी, तुमच्या हेल्थबद्दल. तर तुम्ही तुमच्या हेल्थ पावसाळ्यामध्ये चांगली राहावी याच्यासाठी काय करू आपण? तर बाहेरचं घाण पाणी पिणार नाही, बाहेरचं अस्वच्छ फूड खाणार नाही, अन्न नाही खाणार. रस्त्यावरचं काही जे असेल तर पावसाळ्यामध्ये, पावसाळ्याची जी हवा असते ना, त्याच्यामध्ये जे बाहेरचे अन्न असतं ते लवकर खराब होतं.
अशा वेळेला बाहेरचं अन्न न खाणं हे जास्त चांगलं. आपल्याला जे अनारोग्य किंवा आपल्याला जी हेल्थचा प्रॉब्लेम जो येतो ना, ते आपल्या खाण्यामधून आणि पाण्यामधून येतो. केव्हाही खाणं किंवा पाणी हे जर घाण असेल तर तिथे आपली तब्येत नक्कीच बिघडते. तर पावसाळ्यामध्ये हे पाणी किंवा हे अन्न लवकर खराब होतं. तर या संदर्भामध्ये तुम्हाला याबद्दल काळजी कशी घेतली जाते याच्याबद्दल तुम्हाला बरंचसं लिहिता येईल. तर अस्वच्छ पाणी न पिणे, अस्वच्छ अन्नपदार्थ न खाणे, शक्यतो बाहेरचे पदार्थ न खाणे, हे सगळं तुम्हाला बघता येईल. आणि फळं फळं खराब झालेली असतील तर ती पावसाळ्यामध्ये आपण ती खाता कामा नये, हे सगळं तुम्हाला करता येईल, हे सांगता येईल. तिथे आरोग्याची काळजी अशी आपल्याला घेता येईल. खाली 2 प्रकारचे शब्द समूह दिलेले आहेत. ग्रुप ऑफ वर्ड्स ते वाचा. कोणत्या शब्द समूहाचा अर्थ कळतो, समजतो व कोणत्या शब्दावरून कळतो हे समजून घ्या. आता इथे वाक्य दिलेली आहे, तर तुम्हाला मी एक वाक्य वाचून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शब्द समूह म्हणजे काय आणि कुठल्या शब्दावरून आपल्याला त्याचा अर्थ समजतो. आता बघा, मारियाने कुलूप शब्दाचा समूह आहे. शब्द समूह म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड्स. आता इथं ग्रुप ऑफ वर्ड्स आहेत. मारियाने कुलूप, कळला का अर्थ? नाही कळला. यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? पुढचं वाक्य वाचा, मग लक्षात येईल आपल्याला. मारियाने कुलूप उघडले. ह्या वाक्याचा अर्थ आपल्याला समजला. तर कशावरून समजला? मारियाने कुलूप नाही समजला. मारियाने कुलूप उघडले. उघडले या शब्दावरून तुम्हाला अर्थ समजला. आणि हा जो शब्द आहे हा क्रिया दर्शक आहे, क्रिया दाखवणारा आहे. ॲक्शन वर्ड ज्याला आपण म्हणतो तो हा आहे. तर याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, तुम्हाला तो बघता येईल. ॲक्शन वर्ड याचा मराठीमध्ये शब्द आहे तो क्रियापद. क्रियापद असा शब्द आहे. क्रिया दाखवणारा, ॲक्शन दाखवणारा जो शब्द असतो त्याला क्रियापद म्हटलं जातं. आता इथंच क्रिया काय आहे? उघडण्याची क्रिया आहे. काय आहे इथं? ती मारिया काय करते, काय करते, क्रिया तिची क्रिया काय आहे ते इथं उघडले. उघडण्याची क्रिया ती करते. याचा अर्थ काय? उघडणे या शब्दावरून आपल्याला कळलं की तिथं काय क्रिया आहे. अर्थ त्या शब्द समूहाचा अर्थ दाखवणारा जो शब्द असतो तो क्रियापद असतो. म्हणजे काय? क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद. क्रिया दर्शवणारा शब्द हा क्रियापद असतो. तर क्रियापद म्हणजे काय तुम्हाला समजलं आता. तर शब्द समूहाचा अर्थ ज्याच्यावरून कळतो तो क्रियापद. सोप्या भाषेत एवढंच. क्रिया तिथे बघायचं वाक्य काय आहे, क्रिया काय दाखवलेली आहे, क्रियापद. तुम्हाला लगेच लक्षात येतं की वाक्य वाचल्याबरोबर लक्षात येतं की तिथे क्रिया काय चालली आहे, ॲक्शन काय चालली आहे. मारियाने कुलूप उघडले. उघडले हे क्रियापद. पुढचं वाक्य बघूया. मारियाने दारे खिडक्या. मारियाने दारे खिडक्या शब्द समूह आहे, ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. पण अर्थ कळला का? नाही कळला. कारण काय? इथे आपल्याला क्रिया काय झालेली आहे हा शब्द दिलेला नाहीये. हा शब्द आपल्याला जेव्हा मिळेल त्यावेळेला त्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळेल. मारियाने दारे खिडक्या बंद केल्या. बंद केल्या अर्थ आपल्याला कळला आता. तर इथे आपल्याला कोणता शब्द समूह मिळतो की ज्याच्या वरून आपल्याला त्या वाक्याचा अर्थ समजतो? बंद करणे, बंद केल्या असा इथे शब्द समूह आपल्याला मिळाला आणि तो क्रिया दाखवतो. याला आपण क्रियापद म्हणतो. पुढे बघूया. मारिया आईला. अर्थ कळला का? नाही कळला. मारिया आईला बिलगली. बिलगली या शब्दावरून
क्रिया झालेली आहे, त्यामुळं आपल्याला क्रियापद सापडलं. कुठलं क्रियापद आहे? बिलगणे. हे क्रियापद आहे आणि ह्याला क्रियापद असं मराठीमध्ये म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये आपण याला वर्ब म्हणतो. वर्ब. तर वर्ब जे असतं त्याला मराठीमध्ये आपण क्रियापद म्हणतो. तर क्रियापद हे जे असतं ते वाक्याचा अर्थ आपल्याला दाखवतं. आता पुढे बघूया. ह्या तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूह मी जे शब्दसमूह वाचले त्याच्यामध्ये कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिलेले आहेत. ते आपण आता बघितले. उघडले, बंद केल्या, बिलगली हे शब्द आपल्याला सापडले क्रियापद म्हणून. क्रिया सांगणाऱ्या या शब्दामुळे वाक्याचा अर्थ कळतो. अर्थ ज्या शब्दामुळे कळतो तो क्रियापद असतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात. वर्ब. ह्या शब्दांना क्रियापद किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला वर्ब म्हणतो. खालील शब्दसमूह वाचा, त्यातील क्रियापदे ओळखा. पक्षी बाहेर आले. पक्षी बाहेर आले. यातलं क्रियापद कुठलं? आले. क्रियापद कुठलं आहे? आले. पुढे बघूया. मारियाने आकाशाकडे पाहिले. क्रिया काय झाली आहे? बघण्याची. तिने पाहिले. मारियाने आकाशाकडे पाहिले. पाहिले हे क्रियापद झालं. पुढे बघू. दारावरची बेल वाजली. दारावरची बेल वाजली. वाजली हा शब्द आपल्याला क्रिया दाखवतो. मारिया पळत दाराकडे गेली. गेली हा क्रियापद आला. आपल्याला आता क्रियापद म्हणजे काय माहिती झालं, त्यामुळे आपण पटकन शोधू शकतो. मी पुस्तक वाचते. वाचते क्रियापद आलं. मी तुमच्याशी बोलते. बोलते हे क्रियापद झालं. मी तुम्हाला हा लेसन शिकवते. शिकवते हे क्रियापद झालं. आपल्याला आता कितीतरी क्रियापदं मिळाली, एवढ्यातल्या एवढ्यात. पुढे बघू. क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा. आता क्रियापद म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. क्रिया दाखवणारा शब्द. आता वाक्य तुम्हाला अर्धच सांगितलं, त्याच्या पुढे काय क्रिया आहे हे तुम्हाला लक्षात येईल. पुढे बघा. मारिया घरी आली. मारिया घरी आली. आली क्रियापद घालून टाकायचं. सोपं आहे. मारिया कविता म्हणते. कविता बोलते. कविता गुणगुणते. अशी तुम्हाला कितीतरी कविता म्हणण्यासाठी, कविता गाण्यासाठी मारिया कविता गाते असंही तुम्हाला तिथे क्रियापद घालता येईल. मारियाने दार काय? मारियाने तुम्ही दार बंद केले असं लिहू शकता. मारियाने दार उघडले असं लिहू शकता. उघडणे, बंद करणे, दारासंबंधी तुम्हाला कुठलाही क्रियापद इथे या ठिकाणी घालता येईल. मारियाने दार उघडले. मी चेंडू काय अर्थ कळतो का? नाही कळत. तर मी चेंडू फेकतो. मी चेंडू पकडतो. मी चेंडू टाकतो. मी चेंडू टाकतो, झेलतो. तुम्हाला कितीतरी चेंडूच्या बद्दलची क्रियापद सांगता येतील. ताई पुस्तक. ताई पुस्तक काय अर्थ कळत नाही. ताई पुस्तक वाचते असं तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल. आता पुढे बघा. पुढे फार छान शब्द दिलेले आहेत. खालील शब्द वाचा. त्या शब्दात आलेली र ची रूपे बघा. शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. सूर्य. सूर्य मध्ये आपण सू झाल्यानंतर र चा उच्चार करतो इथे. सूर्य. आता हा र जो आहे तो अर्धा आहे. सूर्य वरती असा उभा चंद्र तिथे आपण देतो. सूर्य. सू झाल्यानंतर जेव्हा उच्चार येतो त्यावेळेस तो पुढच्या अक्षराच्या वरती येतो. सूर्य. सू झाल्यानंतर आपण र वापरतो तर तो कुठे येतो? पुढच्या अक्षरावरती येतो. सूर्य. य वरती रफार दिला जातो. हे लक्षात घ्या. नाहीतर काय होईल, सू वरती तुम्ही रफार दिला तर त्याचा उच्चारच करता येणार नाही. कसा उच्चार होईल? नाहीच होणार.
तर इथे सूर्य, सू झाल्यानंतर जेव्हा रचा उच्चार येतो त्यावेळेला आपल्याला शेजारचं जे अक्षर असतं त्याच्यावरती असा उभा चंद्र द्यायचा असतो. पुढे बघू. पर्वत, पर्वत, प पुरं झाल्यानंतर आपण रफार बोललोय बरं का. पर्वत, प झाल्यानंतर रचा उच्चार आल्या कारणानं व वरती आपल्याला रफार द्यावा लागेल असा उभा चंद्र. चंद्र, आता चंद्र म्हटल्याबरोबर चंद्र हा शब्द आलाच बघा. चंद्र, आता इथे काय आहे, द्र, द आधी म्हटलंय आपण, र नंतर म्हटलंय, त्यावेळेला काय होईल, द च्या पायामध्ये आपल्याला एक आडवी अशी रेघ द्यायची आहे. चंद्र, चंद्र, हे लक्षात घ्या. पर्वत आणि चंद्र यातल्या र मध्ये फरक आहे ना, तो लक्षात घ्या. समुद्र, समुद्र, र शेवटी आलाय. द र, द्र, द अर्धा, र पुरा आहे ह्याच्यामध्ये उच्चारताना. तो लिहिताना आपण मराठीमध्ये असा लिहितो. द, द च्या पायामध्ये उभी रेघ देतो. कैऱ्या, वाऱ्या संगे, वाऱ्यावर, कैऱ्या. आपल्या मराठीमध्ये र एक असं जे पूर्ण लिहिलं जातं त्याच्याबरोबरच त्याचे जे प्रकार आहेत ते 3 आहेत. तर ते कसे, पर्वत मधला रफार, नंतर चंद्र मधला पायामध्ये असा उभी रेघ, अशी तिरकी रेघ म्हणा. कैऱ्या, रया हे रया मधलं जे र आहे ना तो य ला चंद्रासारखा असा जोडला जातो, तो र आहे. तर इथे पर्या, कैऱ्या, वाऱ्या संगे, वाऱ्यावर, हे जे आहेत ना हे असे र त्याच्या पुढे असं दिलं जातं. याचे उच्चार लक्षात ठेवा, म्हणजे मग तुमच्या लक्षात असं येईल की तिथे आपल्याला र कसं लिहायचं आहे. आता पुढे बघा. प्राणी, समुद्र, जसं द ला र जोडलंय ना खाली पायाकडे आपण तिरकी रेघ देतो, तसंच प्राणी, प ला प च्या पायामध्ये असं र दिलेलं आहे. तसंच प्रकाश, प ला खाली र, प्रकाश. महाराष्ट्र, तर इथे थोडंसं वेगळं आहे. महाराष्ट्र, ट ला र जोडायचं आहे. तर इथे काय केलंय, आपल्याला एक मराठीतली खूण माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण ती एक खूण असते, ती त्याला काकपद असं म्हणतात. काकपद याचा अर्थ असा उभा त्रिकोण असा केला जातो आणि तो महाराष्ट्र यासाठी वापरला जातो. बघा बरं, तुम्ही महाराष्ट्र कुठे वाचलं, तुमच्या पुस्तकात बघा तुम्ही महाराष्ट्र. तसंच ट्रक, ट्रक असा शब्द जो आहे तिथे ट ला खाली असा त्रिकोण लावला जातो, एक उभा त्रिकोण असतो तो लावला जातो. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता हा सुद्धा हाही रचाच प्रकार आहे. पुढे बघू. पावसाबरोबर आलेले शब्द वाचा, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा. उदाहरणार्थ, पावसाची बुरबुर सुरू झाली. बुरबुर याचा अर्थ काय, बारीक बारीक सुरू झाला पाऊस की त्याला पावसाची बुरबुर सुरू झाली असं म्हणतात. टपटपणारा पाऊस, टपटपणारा पाऊस, पानावरनं जेव्हा पाणी गळत असतं ना त्याला टपटप असं म्हणतात. तर तिथे पाऊस वरनं पडतो, तो एका पानावरनं खाली, त्याच्या खालनं त्याच्यावरनं खालच्या पानावर असा तो टपटप पडतो. मुसळधार पाऊस, जोरात पडतो पाऊस, अगदी धबाधब पडत राहतो. बुरबुर पाऊस, अगदी बारीक सारीक बारीक बारीक येत राहतो. जोरदार पाऊस, हाही मुसळधारच असतो. जोरदार जो असतो ना तो मुसळधारच असतो. दमदार पाऊस, दमदार म्हणजे काय आहे, हा जो पाऊस असतो ना दमदार पाऊस, हा शेतीसाठी असतो. शेतीमध्ये माती जी असते त्याच्या खालीपर्यंत तो ओलसरपणा यावा लागतो आणि मग त्याच्यामध्ये बी पेरलं जातं आणि मग तिथून झाडं उगवतात. तर ह्याला दमदार पाऊस म्हणतात. रिमझिम पाऊस, पाऊस जोरात पडून गेल्यानंतर तिथे काय होतं, हळूहळू तो पावसाचा जोर कमी व्हायला लागतो आणि तिथे काय होतं, तो पाऊस रिमझिम पडायला लागतो. आणि इथे त्याला ह्या सगळ्या पावसाच्या ज्या
पडण्याच्या ज्या क्रिया आहेत ना, पाऊस पडण्याच्या ज्या सगळ्या क्रिया आहेत त्याचे हे सगळे शब्द दिलेले आहेत. आणि हे शब्द वापरून तुम्हाला व्यवस्थित पावसाबद्दलचं जे काही लिखाण करावंसारखं वाटतं ते हे शब्द वापरून तुम्हाला करता येईल. तर अशा रीतीनं आपण आज हा जो लेसन आहे, हा जो पावसाचा धडा आहे, अनुभव 1, हा जो आपण आत्ता बघितला, याच्यावरची प्रश्नोत्तरं बघितली, याच्यावरचं व्याकरण बघितलं. आणि व्याकरणावरचे जे स्वतंत्र व्हिडिओज आहेत ते तुम्ही जरूर बघा. तिथे तुम्हाला अधिक चर्चा तुम्हाला आढळून येईल आणि तुम्हाला अधिक त्याच्याबद्दलची माहिती मिळेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर जरूर मला सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.